मागच्या वर्षी कट ऑफ रिड्यूस नाही झाला, तर त्याचा फायदा यावर्षी विद्यार्थ्यांना मिळू शकतो का? तर हो, नक्कीच मिळू शकतो. आपल्याकडे 2 असे राज्य आहेत, जसं की कर्नाटका आणि एम-पी. तर मागच्या वर्षी कट ऑफ रिड्यूस न झाल्यामुळे कर्नाटकामध्ये 917 सीट आणि मध्य प्रदेशमध्ये जवळपास 450 सीट व्हॅकंट राहिले होते. ज्याच्यामुळे यावर्षी कॉलेजेस सोबत जेव्हा माझं बोलणं झालं, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला यावर्षी सुरुवातीपासून कॉलेजेसची सीट भरणं सुरुवात करायची आहे. तर ज्यामुळे त्यांनी यावर्षी त्यांची फीस कमी केलेली आहे. ज्याचा फायदा आता विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना मिळू शकतो. ज्याच्यामुळे पालकांच्या खिशावर बसणारा आर्थिक ताण या माध्यमातून कमी होऊ शकतो. तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि आमच्याकडे संपर्क करून आपल्याला एक चांगलं सीट स्वतःसाठी रिझर्व्ह करून घेतलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही, की ते सीट रिझर्व्ह करत असताना आपण खूप जास्त घाई करावी. त्याच्यासाठी आम्ही पहिले आपल्याला ऑप्शन एक्सप्लोर करू. त्याच्यानंतर आमच्याकडे जे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधला जो ऑप्शन्स आपल्याला सगळ्यात बेटर वाटेल आणि जिथं फीज चांगली असेल, टीचर्स चांगले असतील आणि बाकीच्या देखील गोष्टी चांगल्या प्रकारच्या असतील, हे जेव्हा पालकांना याचं समाधान मिळेल, तर त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रक्रियेला प्रारंभ करू. तोपर्यंत आम्ही कुठलाही रुपयाही देखील आपल्याकडनं घेणार नाही आहोत. धन्यवाद.